रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। भक्ती निवास या लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे आणि ज्यांच्या माध्यमातून हे भक्ती निवास बांधण्यात आलेला आहे त्या कुटुंबियाची इतंभूत माहिती डॉक्टरांनी आताच दिलेली आहे। पण या कुटुंबियाबद्दल मला असं सांगावंसं वाटतं, खरोखर माऊलीशेठ दानशूर व्यक्तिमत्व किती असावं। 9-10 लाखाचं हे भक्ती निवास देऊनच ते थांबले नाहीत, तर इथून पहिल्या काळामध्ये मला वाटतं राम मंदिर जिथं आपल्या इथं आहे तिथंसुद्धा काहीतरी जमीन 15 गुंठे जमीन राम मंदिराची, राम मंदिर जिथं उभं राहिले तिथंसुद्धा 15 गुंठे जमीन दिलेली सावकारशे। म्हणजे खऱ्या अर्थानं दानशूर हे आतून असावं लागतं, वरून सांगून होत नाही। एवढंच नव्हे तर गावामध्ये ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून 2.5 ते 3 करोड रुपयाची इमारतीचं काम चालू आहे आणि त्यांचे सचिव म्हणून आमचे सहकारी गणेश भाऊ ते काम करतात। आता एवढं मोठं काम चालू असताना, एवढा मोठा व्यवहार असताना कुठेही तुम्हाला 100 रुपयाचा सुद्धा घोळ दिसणार नाही। प्रत्येक महिन्याला हिसाब लावला जातो आणि मी गणेश भाऊंना अधिकारानं विचारत असतो, काम चालू किती आहे, कामगार आलेत की नाही, जणू काय ग्रामविकास मंडळ त्यांना पेमेंट देते। मग गणेश भाऊने आपल्या परपंचावरती जेवढं प्रेम करतात त्याच्यापेक्षा काहीतरी जास्त प्रेम खऱ्या अर्थानं ग्रामविकास मंडळाच्या इमारतीवरती करतात। कधी पाहा तर गणेश भाऊ तिथे आहेत, म्हणजे एवढं मोठं दानशूर व्यक्तिमत्व तिथेसुद्धा त्यांनी 1 लक्ष रुपये दिलेले आहेत आणि अजूनही देण्याची त्यांनी सांगितलं की अजूनही माझ्या पत्रिकेने मी देण्याचा प्रयत्न करेन। म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की दानशूर किती असावं आणि सामाजिक कार्यात किती वाहून घ्यावं हे खऱ्या अर्थानं या कुटुंबातून आपल्याला पाहायला मिळतं। तर असो, जास्त वेळ घेत नाही, पण खरोखरच गणेश भाऊ आपण असेल, बाळासाहेब असतील, सुरेश भाऊ असेल, या आपल्या कार्याला खरोखर मी सलाम करतो की एवढं मोठं दानशूर व्यक्तिमत्व आणि सामाजिक कार्यात एवढं डॉक्टर साहेब वाहून घेणं हे कुणाचंही काम नाही। तेव्हा आपण आपल्या हातून आत्तापर्यंत जसं काम झालं तसंच इथून पुढे सुद्धा होत राहावं असेच आपल्याला शुभेच्छा देतो। थांबतो। रामकृष्ण। आज आपल्या मतेमाळा बारवाडी परिसरामध्ये असलेल्या वरविनायक मंदिराच्या परिसरामध्ये भक्त भवनाच्या लोकार्पण सोहळा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे। श्री हरिभक्त परायण अश्विनीताई टावरे यांची प्रवचनरूपी सेवा देखील आपण सर्वांनी श्रवण केलेली आहे। अश्विनीताई स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत। व्यासपीठावरती सर्व मान्यवर मंडळी, गाडगे कुटुंबियांचे सर्व आप्तेष्ट, नातेवाईक, उपस्थित सर्व ग्रामस्थ, बंधू आणि भगिनी, खरं तर आपल्या या परिसरामध्ये डॉक्टर साहेबांनी उल्लेख केला की वरद विनायकाचं मंदिर व्हावं म्हणून आपल्या गावातल्या तत्कालीन काही मान्यवर मंडळी, त्याच्यामध्ये स्वर्गीय पुंडलिकशेठ बाबुराव गाडगे, स्वर्गीय भीमसेनशेठ सोनू गाडगे, स्वर्गीय दत्तूभाऊ गोपाळ गाडगे आणि स्वर्गीय रामदासशेठ सयाजी गाडगे या 4 लोकांनी आणि मळ्यातल्या सगळ्याच मंडळींनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला। सोपान कोंडाजी मते आणि अप्पाजी कोंडाजी मते या 2 भावांनी या ठिकाणी आपल्याला जमीन उपलब्ध करून दिली, जागा उपलब्ध करून दिली आणि भव्यदिव्य असं मंदिर या परिसरामध्ये साकारलं। भक्त भवनाची तो शब्द भीमसेन सोनू गाडगे यांनी या परिसरामध्ये सांगितलेला होता। तो शब्द स्वर्गीय आबाजी गणपत गाडगे यांनी सांगितलं की मी आमच्या कुटुंबियांच्या वतीनं टप्प्याटप्प्यामध्ये भक्तभवन आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करून देईल। आणि आज गणेश असेल, शांताराम असेल, सुरेश असेल, या सगळ्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी एक अतिशय सुंदर असं या परिसरामध्ये ज्यावेळेला प्रत्येक महिन्याला आपण चतुर्थीला प्रवचनाचा कार्यक्रम ठेवतो, दररोज या ठिकाणी हरिपाठाचा कार्यक्रम होतो। आपल्याला हरिपाठाचे साहित्य आहे, टाळ, मृदंग, पखवाज, विणा, हे सगळं साहित्य किंवा सतरंजी हे सगळं साहित्य ठेवण्यासाठी आपल्याला जागेची आवश्यकता होती। आणि ज्यावेळेला आपला उत्सव असतो त्या उत्सवाच्या काळामध्ये इथं 2 दिवस ज्यावेळेला उत्सव आपला संपन्न होतो त्यावेळेला सुद्धा इथं आपल्याकडे काही जे वारकरी बाहेर गावचे येतात
त्यांच्याही राहण्याची व्यवस्था करण्याची आपल्याला आवश्यकता होती आणि म्हणून आज गाडगे कुटुंबियांनी भक्तभवन आपल्या कुटुंबियांच्या वतीने त्या ठिकाणी 10 लाख रुपये खर्च करून बांधलं आणि आज त्याचा लोकार्पण सोहळा आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सफल झालेला आहे. मी गणेश, तुम्ही आणि तुमच्या सर्वच कुटुंबियांना ग्रामस्थांच्या वतीनं वरद विनायक सेवा मंडळाच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो. आपण एक चांगलं योगदान या गावासाठी, या माळ्यासाठी या ठिकाणी दिलेलं आहे आणि निश्चितपणे जे योगदान आपण समाजाला त्या ठिकाणी दिलेलं आहे याच्या माध्यमातून गणरायांची कृपा आशीर्वाद आपल्यावर निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या कुटुंबाची प्रगती आणि भरभराट या माध्यमातून होईल असाच विश्वास या ठिकाणी मला वाटतो. मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं या भक्तभवनाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला असं या ठिकाणी जाहीर करतो. आणि आता डॉक्टर साहेबांनी उल्लेख केला, काही दिवसापूर्वी या परिसरामध्ये एक सभागृहाची आपण भूमिपूजन केलेलं होतं आणि आता पुढच्या 4-5 दिवसांमध्ये त्याचं काम या ठिकाणी सुरू होऊन पुढच्या चतुर्थीपर्यंत तो सभागृह आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे वापरासाठी खुलं होईल हाही विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. गाडगे कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देऊ. मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपतो. साष्टांगण हे गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य आयुष्कामार्थ साधे. खरं तर अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावरती गाडगे परिवाराने या वरद विनायक सेवा मंडळाला अर्पण केलेल्या भक्तनिवासाचं लोकार्पण करण्याच्या निमित्तानं आयोजित केलेल्या प्रवचन सेवेसाठी उपस्थित असलेल्या स्त्री आणि भक्तिपरायण प्राध्यापिका तावरेताई, उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या भक्तनिवासाचं लोकार्पण झालेलं आहे. खरं तर डॉक्टर रामदास गाडगे यांनी विस्तृत माहिती दिलेली आहे. परिवाराने आपल्या कुटुंबियांच्या स्मरणार्थ म्हणजे स्वर्गीय जिजाबाई असतील, स्वर्गीय पाटीलबुवा राणू गाडगे आणि आबाजी गणपत गाडगे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे भक्तनिवास बांधले. खरं तर वरद विनायक गणेश मंडळाने खूप चांगल्या पद्धतीने इथं एक पवित्र असं धार्मिक अधिष्ठान निर्माण केलेलं आहे. गणपती बाप्पा आज आपल्या परिसरामध्ये आलेले आहेत. आपल्या सगळ्यांची मनोभावे इच्छा होती आणि तो परिसर देखील अत्यंत पवित्र असावा या उदात्त हेतूने इथं खूप चांगली अशी कामं आपण सगळ्या मंडळींनी केलेली. गणेशदादा तथा काभादादा आणि सगळे बंधू, भास्कर शेट्टी सांगितलं राम मंदिराला जागा झाली, इथे जागा दिली. आपल्या धर्मामध्ये गोदान, भूदान आणि अन्नदान या तिन्ही दानांना खूप महत्त्व आहे. आणि या परिवाराने आणि आपल्या ग्रंथामध्ये धर्मग्रंथातही म्हटलं आहे आपल्या उत्पन्नातला 6वा हिस्सा दान केला जावा. त्या पद्धतीनं सगळे बंधू खूप चांगलं असं काम या निमित्ताने उभं केलं आहे. खूप सारे धार्मिक कार्यक्रम इथं होत असतात, अनेक गुणीजन येत असतात, कीर्तन प्रवचनं होत असतात आणि त्यानिमित्तानं मंदिर परिसरामध्ये आलेल्या पाहुण्यांची, आलेल्या महात्म्यांची सोय व्हावी या उदात्त हेतूने गणेश भाऊंनी आणि त्यांच्या सगळ्या परिवाराने एक चांगली सोय उपलब्ध करून दिली. त्यांना मनापासूनचे धन्यवाद. आणि खरं तर टावरेताई मला 15-20 मिनटंच प्रवचन ऐकायला मिळालं, पण खरं सांगतो एखाद्या महिला भगिनीने अशा प्रकारचं प्रवचन करणं थोडं वेगळं आहे. वेगळं याकरता की धर्माच्या किंवा ग्रंथाच्या बाहेरचं काहीच सांगितलं नाही सावकारचे. आता खूप प्रवचनकार, कीर्तनकार आहेत, आले की आई वडील आणि एखादं गाणं काहीतरी सांगायचं आणि प्रवचन संपवायचं. त्यासाठी मॅडम तुम्हाला मनापासूनचे धन्यवाद आहे. खरं तर अशा प्रकारची लोकांचं प्रबोधन होण्याचं गरज आहे. आमच्या सगळ्या तरुण सहकारी या परिसराचं पावित्र्य राखण्याचं उत्तम पद्धतीनं काम चालवलं आहे. परिसराची जी काही डेव्हलपमेंट आहे त्याकरता आपण सगळेजण झटता. खरं तर तुम्हा सगळ्यांना मनापासूनचे धन्यवाद आहेत. आणि गणपती बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना आहे की बाप्पा तुझ्या भोळ्या भक्तांनी तुझी मनोभावे सेवा चालवलेली आहे, त्यांच्या मनातल्या साऱ्या इच्छाकांक्षा पूर्ण होऊ दे आणि तुझी सेवा करण्यासाठी बाप्पा त्यांना निरोगी निराम आयुष्य लावू दे. अशा प्रकारची मी माझ्या खंडागळे परिवाराच्या वतीनं आता झाले असं वैभव शेठ नसल्यामुळे कल्पनाताईला चान्स मिळून गेला, पण आमचा नंतरचा नंबर गेला. त्यामुळे माझी सौभाग्यवती जयश्री खंडागळे हिच्याही वतीनं, शिवसेना जुन्नर तालुक्याच्या वतीनं, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आपल्या सगळ्यांना या आपल्या सगळ्या उपक्रमासाठी मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना या परिसरात पावित्र्य राखण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतलेली आहे. म्हणून ती पुढे येत असताना बाप्पाने आपल्या सगळ्यांच्या मनगटात, मस्तिष्कात खूप चांगले आहेत, शक्ती बुद्धी देवा अशीच प्रार्थना करून आपल्या सगळ्यांना या
अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं मनापासूनच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. जय गुरुदेव. सर्वप्रथम मी अंगारकी चतुर्थी निमित्त शुभेच्छा देते. आज या ठिकाणी वरद विनायक भक्ती निवास या नवीन वास्तूचे लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि आता दादांनी सांगितल्याप्रमाणे की गाडगे कुटुंबीय म्हणजे पूर्ण दानशूर व्यक्तिमत्व आणि खरंच हा एक महत्त्वाचा विषय जेणेकरून इतरांनाही प्रेरणा देणारा विषय आहे की सर्वांनी काही ना काही फुल ना फुलाची पाकळी म्हणजे प्रत्येक ठिकाणी देणं खरंच गरजेचं आहे. कारण की येणारे भक्त जेव्हा कधीही कोणताही कार्यक्रम असेल की भक्तांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी भक्त निवास असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे दादा. आणि आज या ठिकाणी हे गाडगे कुटुंबियांनी करून दाखवलेलं आहे. आणि खरंच मी गाडगे कुटुंबियांची मी मनापासून आभार मानते की त्यांनी या ठिकाणी या वास्तूचं तुम्ही या लोकार्पण सोहळा या ठिकाणी केले आहे. आणि असंच तुम्ही कार्य करत राहू एवढी माझी इच्छा आहे. आणि सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देते. आज तुम्ही या ठिकाणी मला जे बोलवलं आणि माझं या मान सन्मान केला त्याबद्दल मी या वरद विनायक मंडळांचे मी मनापासून आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. आज आपण सारेजण वरद विनायक भक्त निवास या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहात. प्रथमतः गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आत्ताच भास्कर शेठने गाडगे परिवाराच्या बाबतीत सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. पण गणेश शेठ गाडगे हे माझे जवळचे सहकारी मित्र आणि त्यांची माझी जेव्हा 5 वर्षापूर्वी ओळख झाली त्यांचा कांद्याचा व्यापार करत असताना सायकृपा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ते माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की मी नापेडचा कांदा घेऊन त्याचा व्यापार करत असतो. आणि त्या माध्यमातून गणेश शेठची आणि माझी मैत्री झाली आणि सायकृपा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये गणेश शेठनी दिलेलं योगदान असेल. आणि त्यांनी सांगितलं की मी मला पहिल्याला यायला जरा बरं वाटत नाही म्हणून तुमची शाखा ही लिंगाव साहेबामध्ये चालू करावी. आणि तिचं जे उद्घाटन आहे ते या ठिकाणी सर्व मान्यवर बसलेले आहे. त्यांच्या हस्ते आणि हरिभक्त गणेश तुळशीराम महाराज सरकटे असतील, राजाराम महाराज जाधव असतील, तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे, अतुल शेठ बेनके साहेब या सर्व मान्यवरांच्या हस्ते 8 तारखेला सकाळी 11 वाजता आपल्या निमगाव साहेबामध्ये होत आहे. मी सर्वांना या ठिकाणी निमंत्रण देतो. आणि गणेश शेठ हा असा माणूस आहे, भास्कर शेठ तुम्ही त्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. परंतु कोणती अडचण आली मग ती कोणत्याही परिस्थितीची असो गणेश शेठला नुसता फोन केला तरी ती अडचण सोडवली जाते. याचं उदाहरण मी जवळून पाहिलेलं आहे. गणेश शेठ तुम्ही केलेल्या कामाची नक्कीच समाजा ठिकाणी दखल घेत असतो. मी तुमच्या पुढच्या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो. माझ्या समेत आमच्या आणि स्वर्गीय आबाजी गणपत गाडगे माझे आबा काका यांच्या स्मरणार्थ गंगा भागीरथी हौसाबाई आबाजी गाडगे माझी हौसा मावशी यांच्या शुभ हस्ते आज या नवीन भक्तभवन इमारतीचं उद्घाटन पार पडलं. अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावर तुम्ही सर्व उपस्थित ग्रामस्थ, सर्व भावी जिल्हा परिषद सदस्य, सर्व भावी पंचायत समिती सदस्य आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असलेले त्या पक्षाचे सर्व नेते आवर्जून वेळात वेळ काढून तुम्ही उपस्थित राहिला. प्रथमतः समस्त ग्रामस्थ निमगाव सभा बागवडीकर ग्रामस्थांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक आभार. डॉक्टरांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये ताई उल्लेख केला की या ठिकाणी स्वर्गीय भीमसेन शेठ सोनू गाडगे यांनी मंदिराची संकल्पना मांडली आणि या मंदिराच्या बाजूला वारकऱ्यांच्या सोयीसाठी माऊली शेठ हे भक्त भवन असावं असा विचार स्वर्गीय आमच्या आबा काकांजवळ व्यक्त केला. आणि तो विचार आबा काकांनी आपल्या हयातीमध्ये आपल्या 3 मुलांना सांगितला. भाग्य हे आहे की बापाची इच्छा पूर्ण करण्याचं भाग्य, परम भाग्य या 3 मुलांना लाभलं. खरोखर माझ्या वडिलांची मिरासीगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वाडवडिलांचा विचारांचा वारसा, कृतीचा वारसा, आचार विचार संस्कृती पुढे नेण्यासाठीचं भाग्य या मुलांना लाभलं. मी गणेश दादा असेल, सुरेश दादा असेल, आमचे शांताराम दादा असेल
या बागवाडी परिसरातील समस्त ग्रामस्थांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक असा आभार मानतो. भास्कर शेठने सांगितलं गणेश दादांचं काम आम्ही पण बघितलेलं आहे. ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्या परिसराला न्याय देत असताना सर्वांना सोबत घेऊन ग्रामविकास मंडळाची धुरा देखील तितक्याच समर्थपणे ते पार पाडत आहेत. इथून पुढच्या काळात देखील त्यांच्या हातून अशीच उत्तरोत्तर कामं होत राहू, कुटुंबाची त्यांना साथ मिळत राहू. आदरणीय हरिभक्त परायण टावरे ताईंनी अतिशय छान असं सुश्राव्य प्रवचन या ठिकाणी केलं. माऊली शेठ तुम्ही 15 मिनिटं ऐकलं, आम्ही अर्धा तास ऐकलं. ताईंनी संगतीचं महत्व अतिशय चांगल्या पद्धतीने विशद केलं. ढेकुणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडाला साधू जायचा. मला ते वाक्य किंवा ती ओवी फार भावली. संगतीनं आम्ही पण घडलो. माझ्या पाठीवर म्हणा किंवा माझ्या डोक्यावर ज्यांचा वरदहस्त आहे ते आदरणीय संभाजी शेठ चव्हाण यांचा स्पर्श माझ्या अंगाला झाला. आणि तुमच्या समोर हा विजय गाडगेचा तुम्ही आता शेठ म्हणताय. शेठ नाही, मी तसं तर एक सर्वसामान्य व्यक्ती आहे, परंतु खरोखर संगतीचं महत्व आहे अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी विशद केला. आणि जाता जाता एक ओळ सांगितली माऊली शेठ की नाही चांगलं झालं तरी चालेल, परंतु माझ्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी जर प्रत्येकाने घेतली तर खऱ्या अर्थानं या अंगारकीच्या दिवशी काहीतरी आपण या ठिकाणून घेऊन गेलो असं मला त्या ठिकाणी वाटेल. मी आलेल्या तुम्हा सर्व भाविकांचं, भक्तजनांचं, मान्यवरांचं, पैपावण्यांचं, आपतेष्टांचं, सगळे सोयऱ्यांचं, या आमच्या गणेशदादा आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांच्या वतीनं, माझ्या हौसा मावशीच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण.